राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी गेले 3-4 दिवस झाले महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ होत आहे. आणि अशा वेळेस उभाटा गटाच्या पडझडीला कारणीभूत असलेले संजय राऊत यांचा तोल आता ढासळत चाललेला आहे. स्वतः एका वर्तमानपत्राचे संपादक, क्राईम रिपोर्टर राहिलेले संजय राऊत यांच्या तोंडून ओव्याच्या जागी शिवाय यायला सुरुवात झाली. आणि या पार्श्वभूमीवर उभाटा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचं बोलणं हे अत्यंत संयमी, भावनात्मक असं आहे. सुषमा अक्काने उदाहरण दिलं की कोणीतरी उभाटाचा खासदार त्याच्या घरी जवळच्या माणसाचं निधन झाल्यानंतर उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांना भेटायला गेले नाहीत. हे पक्ष सोडण्यासाठी त्यांनी कारण पुढे केलं आहे. आणि यावर सुषमा अक्काने जे काही सांगितलं, सुषमा अक्का इथं मात्र तुमचं उदाहरण थोडं चुकलं बरं का. तुम्ही चांगली उदाहरणं देतात, प्रसंगानुसार तुम्ही बोलता, पण तुम्ही जे उदाहरण दिलं ते खूप चूक आहे. तुम्ही काय उदाहरण दिलं की गोपीनाथरावचं दुःखद निधन झाल्यानंतर गोपीनाथरावच्या अंतिम संस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिले नाहीत, पण पंकजांनी त्याचा राग न धरता पक्षातच काम केलं. हे उदाहरण इथं नाही लागू पडत हो. तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची तुम्ही उद्धव ठाकरेची तुलना कशी करू शकता? अहो, हे घर कोंबडे आहेत. यांना किती जवळचा कार्यकर्ता असू द्या आणि त्याच्या जवळचं कुणीही मेलेला असू द्या, त्याच्या सांत्वनाला हे जात नाही. त्यांचा हा स्वभाव नाही आहे. आणि तुमची तुलना कोणाशी करलाय? अहो, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी गोपीनाथरावचं अंतिम दर्शन जाऊन त्यांनी दिल्लीमध्ये घेतलं. ती सगळी व्यवस्था पंतप्रधानांनी केली. आणि अशा गर्दीमध्ये पंतप्रधानांनी आल्यावर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचं काय झालं असतं? पण तरी तुम्ही ठोकून दिलं. एक तर तुम्ही भाजपच्या काही असंतुष्ट गटाला संतुष्ट करायचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे असं उदाहरण दिलं. नाहीच लागू शकत. अहो, जो माणूस घर सोडत नाही तो कुणाच्या सुखदुःखाला जाईल? आणि ती एकच कारण नसतं. उंठावरच्या पाठीवरची ती शेवटची कडी होती आणि म्हणून त्या खासदारांनी पक्ष सोडायचा निर्णय घेतला. तुम्ही कितीही बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला तर अक्का हे उदाहरण इथं लागू होत नाही. त्याच्यासाठी एकनाथ शिंदेच व्हावं लागतं. भर पावसामध्ये रायगडच्या जिल्ह्यामध्ये एक वाडी दरड कोसळली तर रात्री 12 आणि 1 वाजता तिथं जाणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहे. सुखदुःखाला जाणं, सुखदुःखात सामील होणं हे उद्धव ठाकरेंच्या स्वभावातच नाही आहे. तुम्ही काही उदाहरण देऊन त्यांची बाजू सावरू नका. दुसरं एक तुम्ही उदाहरण काय दिलं? नांदायला न जाणाऱ्या बाईला 12 कारणं असतात. चला, क्षणभर हे तुमचं मान्य केलं की ज्या बाईला नांदायचंच नसतं ती काही कारण काढते. अरे, पण ज्याला नांदवायचं असतं त्यानं तर नीट नांदून घ्यायचं ना. तो जर नीट नांदून घेत नसेल तर या बाईला कारण मिळणारच ना. तुम्ही ऑनलाईन भेटणार, तुम्ही फोनच घेणार नाहीत. सुषमा अक्का, मी बोलत नाही. अहो, या मातोश्रीवर खुद्द अटलजीचे फोन घेतले जात नव्हते. कशाला आम्हाला तोंड उघडायला लावायलात? आणि तुम्ही सांगायलात की न नांदणाऱ्या बाईला 12 कारणं असतात. असं काही नसतं. नांदून घेणारा जर नीट असेल तर तो नांदून घेतो. 12 कारणं नाही, 64 अवगुण असणाऱ्या बाईला सुद्धा नांदून घेतो. तुम्ही काय बाजू सावरून घ्यायलात? अहो, तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे की आम्ही राजकीय विरोधक आहोत, पण भाऊ तोरसेकर आणि मला सुद्धा वाटत होतं की सुषमाताईला विधान परिषदेत पाठवायला पाहिजे होतं. अंबादास दानवेला पाठवलं. एवढ्याहून तर लक्षात घ्या यांचा स्वभाव कसा आहे. अहो, यांच्या पालख्या उचलून आमचे खांदे काळे झाले हो. सुषमा अक्का, तुम्ही बाजू लावून धरताय पण आता ती जनतेला पटणार नाहीये.
म्हणून तुम्ही नांदायला जायचं असलं तर नांदा त्यांच्याबरोबर, पण यांच्यासोबत नांदणे शक्यच नाही आहे, म्हणून लोक बाहेर पडतायत. माग राज ठाकरेंनी काय उदाहरण दिलं तर की प्रत्येक सून घराच्या बाहेर पडती म्हणजे सासूमध्येच काहीतरी खोड आहे, आणि खोडील सासू कुणाला नांदूच देत नाही. आणि एवढ्यावर सुषमा अक्का निघाला नांदायला, नांदायला हो नांदायला. जा सुषमा अक्का, तुम्ही आनंदाने नांदा, आमचं काही म्हणणं नाही. धन्यवाद.